काय हातरी जेवढ्या जेवढ्या माझ्या हात तेवढ्या तेवढ्या मी होते. नाही उचलावं लागतं. काय करायचं मोठे जरा दाढीवाली
महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामायणाचा सोर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. महाराज देवस्थानची माहिती सांगा थोडी. आता असं आहे, देवस्थानची माहिती अशी आहे की आता जे जुने जे इथले म्हातारे जे बुजुर्ग लोक आहेत, पहिलं हे माहिती अशी उत्कलला राम चौधरी देशमुख म्हणून उकाजी नाईक होते. आणि हे तीन जे हस्ती आहेत, तीन समान जे अच्युतानंद स्वामी, शिवानंद स्वामी आणि पुरुषोत्तम स्वामी, हां हे तिघे महाराज तिथं भोजन मागण्याकरता मुख्यला या उकाजी नाईक देशमुखाच्या इथे गेली. हां आणि मग तिथं जेव्हा परिस्थिती गरीब असल्यामुळं ते गावामध्ये एक दोन वेळच्या घरी गेले, आम्हाला भोजन पाहिजे म्हणून. पण त्या लोकांनी सांगलं बाबा असं घर एक देशमुखाचं आहे इथं आणि तिथं जा महाराज, तुम्हाला भोजन भेटत. म्हणजे तिन्ही जे महाराज आहेत ते त्यांच्या घरला गेले. तेव्हा ते घरी नव्हते, ते रजाकारामध्ये ते कुठेतरी जेलमध्ये होते म्हणा, अशी इथले जुने लोक सांगतात. मग ते महाराज म्हणले म्हणा, आई आम्हाला भोजन पाहिजे. मग ते म्हणले म्हणा, महाराज आम्ही भोजन करता तुम्हाला देता, पण आमचे मालक संकल्प सोडायला घरी नाही. मग महाराज म्हणले म्हणा, तुम्ही स्वयंपाक तयार करा, आम्ही गंगाला आंघोळला जातात, तुमचे मालक येतात. आणि तसं म्हणून हे तिन्ही महाराज या गोदावरीच्या काठी पलीकडल्या बाजूला येऊन तिथं साईड झाली आंघोळ, की लगेच हे घोड्यावर हे जे उकाजी नाईक देशमुख याचा जे सेवक आहे ते आला घरला त्याच्या वाड्याला. आणि मग घरामध्ये बघलं तर बाया स्वयंपाक करायला 5 पकवानाचा सोहळ्यामध्ये. मग त्यानं विचारलं त्याने की मी बाहेर असताना तुम्ही 5 पकवानाचा स्वयंपाक करून खाले. मग त्याने हे सांगितलं असे असे महाराज आले आणि असं असं आपल्याला भोजन मागले आणि आम्ही असं असं सांगले की संकल्प सोडायला आमचे मालक घरी नाही. त्याने म्हणले येतो, तुम्ही स्वयंपाक करा आणि गंगाला आंघोळ्या जाते. खरं तुम्ही घोड्यावर आले की ते मग ते सेवकाला ते लगेच दर्शन घ्यावं वाटलं या महाराजांचं. मग ते सेवा करत त्या पलीकडे होते पहिले. मग त्याने सेवा करत तिथंच राहिले. मग तिकून या काठाला येऊन बसले जे महात्मे येऊन बसले. मग ह्यांच्या पोटी जे उकाजी नाईक देशमुख ह्यांच्या पोटी 2 मुलं, एक चौधरी मधून एक आणि देशमुख एक, 2 ते देशमुखाची आणि चौधरीची यांचे जे शिष्य मंडळी 2 सगळ्याचं जे कुळ आहे ती आता याची सेवा करतात, जे टेस्ट आहे. अशी हे समाधीची आणि संजीवनी समाधी आता आहे. कोणाकोणाच्या? हे शिवानंद स्वामी 1, अच्युतानंद स्वामी 2, पुरुषोत्तम स्वामी 3 आणि उकाजी नाईक. उकाजी नाईक कोण सेवक होते? सेवक हे पण संजीवनी समाधीत आहे. यांची सेवकाची पण? सेवकाची पण 4 समाधी आहेत. आणि जाजवेल देवस्थान आहे इथले, आणि या देवाला जमीन बी आहे आणि अजून पता नाही की कोण दान दिली. हे जुना इतिहास आहे. आणि हे समाधी सीझन मध्ये काय घेतल्या? कोण्या सीझन मध्ये समाधी? हे आता हे माऊलीच्या कवाच्या काळातली गोष्ट आहे. इथले आजोपंथला जे आता जुने जे माणसं आहेत त्याला सुद्धा मी विचारलो, पण त्याला सुद्धा माहित नाही. हे जमीन दिली कोणच ते माहित नाही. त्या समाधी कवा घेतलेल्या कोणाला माहित. अशी माहिती सांगतात इथले माणसं की इथं शिदनाथला 7 घरं आणि पुणेगावला 11, असे 10 एक नागापूरला, अशी हे 3 गावच्या शिववर आहे समजा. तिथून आता हे वाढत गेले. 3 गावच्या शिववर आता 3 गावचे लोक सेवा करतात इथे येऊन. शिवर आहे देव? हा, हे शिववर आहे गंगाच्या काठी. आणि देवस्थान जाजवेल आहे, जागृत देवस्थान. हा, जाजवेल देवस्थान. इथून खाली जाईना, फक्त माणसाची श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. हो ना, ठीक आहे. अजून काय माहिती महाराज? शिवानंद हे नाम जो नित्य घेता, मा दोष दो जाय जन्मांतरीचा. रामकृष्ण हरी महाराज. रामायणाचा सोर यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आता पुजारी म्हणलं तर मुगटचे महाराज आहेत, त्रिंबक महाराज मुगटकर. आणि देखरेख करण्याकरता एक कुंटूरचे महाराज अंबादास महाराज कुंटूरकर यांची देखरेख करायला हे 2 ब्राह्मण आहेत. रामकृष्ण हरी महाराज. आणि मी एक आपलं असं सेवा करायला. ठीक आहे, ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.